भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील शिवरासारख्या एक ग्रामीण भागामधील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी सान्वी जितेंद्र महाजन हिने राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये बॉक्सिंग प्रकारात सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचे नाव लौकिक वाढविले आहे। या उल्लेखनीय अशाबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भंडारा येथील पोलीस मुख्यालय परिसरामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात सान्वीच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर व जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सान्वीला लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्राची विशेष आवड असून तिने आपल्या आवडीप्रमाणे बॉक्सिंग हा खेळ निवडला। सातत्यपूर्ण सराव, मेहनत व जिद्दीच्या जोरावर तिने राज्य स्तरावर यश मिळवले आहे। याशिवाय सान्वीने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून तिची कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे। सान्वीच्या या यशामुळे शाळा, शिक्षक, पालक व शिवरा परिसरात आनंदाचे वातावरण असून भविष्यात ती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। तुमसर नगर परिषदेच्या स्थायी सभापती पदाची निवडणूक दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी होणार असून ही निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून तुमसरचे उपविभागीय अधिकारी उपेश अंबादी यांच्या देखरेखीखाली व प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे। निवडणूक प्रक्रिया पूर्णतः नियमबद्ध, शांततामय आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल अशी स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष सागर गबने यांनी मांडली। 25 जानेवारी रविवारी रोजी नगर परिषद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी नागरिकांना तसेच नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतेही संभ्रम ठेवू नये असे स्पष्ट केले। पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष गबने यांनी स्वीकृत सदस्याच्या विषयावरही आपली भूमिका ठामपणे मांडली। स्वीकृत सदस्याची निवड पूर्णतः नियमानुसारच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। तसेच स्वीकृत सदस्याची सदस्यता रद्द करण्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश नसल्याचेही त्यांनी नमूद केले। या संदर्भात प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून सध्या स्थिती ते न्यायप्रविष्ट आहे। न्यायालय जो निर्णय देईल तो मला तसेच सर्व जनतेला मान्य राहील असे स्पष्ट करत नगराध्यक्ष गबने यांनी कायद्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले। दरम्यान येणाऱ्या सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन सज्ज असून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे। तुमसर शहरातील श्यामसुंदर लॉन परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या नाली बांधकामामुळे अपघाताची मालिका सुरूच आहे। कंत्राटदाराच्या दादागिरीमुळे आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झालेला आहे। नाली बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, गिट्टी व यंत्रसामुग्री थेट मुख्य रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने वाहनाने संतुलन बिघडत असून वाहन गिट्टीवरून घसरून दुचाकीस्वार व वाहन चालक जखमी होत आहेत। या परिसरात वारंवार लहान मोठे अपघात घडत असतानाही संबंधित कंत्राटदाराकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। या गंभीर प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। अपघातास कारणीभूत ठरणारे साहित्य आजही रस्त्यावरच पडून असल्याने अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। कदाचित एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडकीच काय असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित करत आहेत। प्रशासन नेमके कुणाच्या जीवितहानीची वाट पाहत आहे काय असा सवाल निर्माण झाला असून तात्काळ कारवाईची मागणी जोर धरू लागलेली आहे। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे गळा आवळून युवकाची हत्या करून मृतदेह नदीकाठावर फेकून दिल्याची धक्कादायक घटना 26 जानेवारीच्या सकाळी उघडकीस आली। या घटनेत आकाश शेंडे राहणार बेटाळा याचा मृत्यू झाला असून ही हत्या 25 जानेवारीच्या रात्री करण्यात आलेली आहे। 26 जानेवारीला सकाळी मृतकाचा मृतदेह नदीकाठावर आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली। प्राथमिक तपासात गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही। या प्रकरणात भारत मोहतुरे, महेंद्र बोरकर व दिनेश ईश्वरकर तिघेही राहणार बेटाळा यांना मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीची चौकशी सुरू असून हत्यामागील कारण आणि घटना कशी घडली याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे।